श्रीराम समर्थ श्रीराम. भाग 31. मनुष्याला शरीरादी पदार्थांचा सदुपयोग करण्याचा अधिकार आहे. शरीराला आपलं समजण्याचा अधिकार नाही. शरीर, इंद्रिय, मन, बुद्धी, प्राण, स्त्री, पुत्र, धन, जमीन, घर, शेत, व्यवसाय इत्यादी सर्व गोष्टींना आपलं तर मानायचं आणि वरवर म्हणायचं की नाही याचे भगवंतच मालक आहेत. तर हा काही समजूतदारपणा नव्हे. त्यांनी काय होतं? स्वतःची फसगत. हे शरीर आणि या संबंधी सर्वच जर माझं मानलं तर भगवंतासाठी काय शिल्लक राहिलं? विनोबा भावे यांनी अभ्यास केला होता. कसला? की मी शरीर नाही, मी आत्मा आहे. असंख्य वेळा याचं पारायण केलं, मनावर बिंबवून घेतलं. एकदा प्रसंग असा आला की पाण्याच्या अतिवेगवान प्रवाहामध्ये ते बुडू लागले. तेव्हा हात उंचावून ओरडून म्हणाले, मी शरीर नाही, मी आत्मा आहे, मी शरीर नाही, मी आत्मा आहे, मला मरण नाही. तात्पर्य हे की त्यांनी हे खोलवर मनामध्ये पक्क रुजवून घेतलं होतं. जो जितक्या प्रमाणात बाह्य वस्तूंना आपलं मानतो तितक्या अंशाने भगवंताला मानण्यामध्ये त्याची उणीव राहते. हे पॅरामीटर, हे परिमाण कसं सुधारता येईल त्याकडे दक्षतेने पाहण्याचा अभ्यास असावा. भगवंतच आपले सुहृद आहे ही खात्री झाली तरच नश्वर गोष्टी माझ्या उपयोगाच्या नाहीत याची जाणीव होऊ लागते. माझी संपत्ती, माझी माणसं एका मर्यादेपर्यंत आहे, पण कोणत्याही कारणाशिवाय माझ्यावर प्रेम करणारे एक भगवंत आणि संतच आहेत, अन्य कोणीही नाही. हे जर जाणलं तर मनाची अस्वस्थता जाऊन परमशांती प्राप्त होईल. सुहृदम सर्वभूतानां ज्ञात्वा माम शांतिमृच्छति. जर कोणत्याही प्रयोजनाशिवाय, कारणाशिवाय भगवंत आपले सुहृद आहेत, आपल्यावर प्रेम करणारे आहेत, तर मग तिथे भय, उद्वेग, अशांती, चिंता असेलच कशी? भगवंताला मनापासून आपलं न मानणं हेच भगवत प्राप्तीमध्ये बाधक आहे. श्रीराम समर्थ श्रीराम.